जैन मुनी निलेशचंद्र महाराज यांच्या माध्यमातून उद्या आझाद मैदानावरती कबुतरांसाठी आमरण उपोषण आहे त्याची सुरुवात होणार आहे आणि त्यासाठी संपूर्ण तयारी आहे कशा पद्धतीने त्यासाठी याची संपूर्ण कमिटी आहे त्यांच्यासोबत आपण आता आहोत। सर, काय उद्याची तयारी आहे, कशा पद्धतीने हे आमरण उपोषण आहे त्याची सुरुवात होणार आहे, किती वाजता तुम्ही इथून निघणार आहे आणि काय नक्की संदेश देणार आहे? हम लोग सुबह 8 बजे कुलाबा से निकलेंगे और 9 बजे आज़ाद मैदान पहुंचेंगे और 9 बजे से 6 बजे तक का हमको परमिशन मिला है। उसके बाद वहाँ से निकल के बाहर प्लेटफॉर्म पे बैठेंगे और सुबह 9 बजे 4 तारीख को वापस आज़ाद मैदान पहुँच जाएंगे और 6 बजे तक का वहाँ परमिशन है। उसके बाद भी कुछ सोल्यूशन नहीं निकला तो हम लोग दादर जैन मंदिर पे 6 बजे यहाँ से निकलेंगे, 9 बजे दादर जैन मंदिर पहुँच जाएंगे और वहाँ पे धरना देंगे। आगे का निर्णय गुरुदेव लेंगे। किती दिवसाची परवानगी आहे ती तुम्हाला देण्यात आलेली आहे? किती दिवसाची परवानगी काढली आहे? 5 तारीख को पब्लिक हॉलीडे है और हम लोग प्रशासन का इज्जत करते हैं, उनकी मानना, उनका तो मानना ही पड़ेगा, कानून तो मानना ही पड़ेगा, तो कानून के हिसाब से चलेंगे। म्हणजे 2 दिवसाची परवानगी तुम्हाला दिली? हाँ, 3 और 4, 5 को पब्लिक हॉलीडे तो 5 को कहाँ बैठने का, तो दादर जैन मंदिर पे बैठेंगे और आगे का निर्णय गुरुदेव लेंगे। या उपोषणासाठी आता कोणाकोणाला तुम्ही आमंत्रित केलेलं आहे? तुमच्या समाजामध्ये काही या संदर्भात संदेश दिलेला आहे का? कोणाकोणाला बोलवण्यात आलेला आहे? सभी जैन संस्थाएं, सनातन संस्थाएं सभी आएंगे, सबको दिया हुआ है। निलेशचंद्र महाराज यांच्यासोबत आणखीन कोणी महाराज त्या उपोषणाला भेट देणार आहेत का? कारण आपण पाहिलं तर अशा वेळी अनेक लोक आहेत ते येऊन भेट देतात, त्यांचं म्हणणं काय असतात ते देखील मांडतात, तर या संदर्भात कोण अजून येणार आहे? नहीं, सभी साधु संत आएंगे, पब्लिक आएगी, जैन धर्म के लोग आएंगे, सनातन लोग आएंगे, क्योंकि जीवदया सबकी है। देखिए, कोविड काल में मोदी जी ने कहा था आप सुरक्षित रहो, आपके आजू बाजू पशु पक्षी है उनको भी आप खाना खिलाओ, वो भी भूखा नहीं गए, ये मोदी जी ने बोला खुद ने। तो आज कबूतर भूखे मर गए तो हमारा भी फर्ज बनता है कि उनको दाना डाले। तो हम तो इतना ही चाहते हैं कि थोड़ी टाइम भले 6 घंटे ही क्यों नहीं दाना डालने देवे, परमिशन दे देवे बस। या ठिकाणी तुम्ही राज्य सरकारला या संदर्भात काय सांगितलेलं आहे का? राज्य सरकारकडून कोणी भेटण्यासंदर्भातलं काही सांगण्यात आलेलं आहे का? कारण मागच्या वेळी पाहिलं तर मंगलप्रभात लोढा यांनी तुमची बाजू घेतलेली होती, ते देखील भेटायला आलेले होते। या संदर्भात राज्य सरकारमधील कोणाची काय बोलणं आले? हमने देवेंद्र फडणवीस के जी से मिलने का लेटर में लिखा है, अगर वो नहीं होंगे तो एकनाथ जी शिंदे, वो भी जीवदया प्रेमी है, गौ माता को राष्ट्र माता घोषित उन्होंने किया है, तो वो जीवदया की भाषा समझते हैं, तो वो एकनाथ जी शिंदे ये भाषा समझ के अपना आप निर्णय लेंगे। 2 दिवसानंतर कॅबिनेट आहे मंगळवारी, काय वाटतं कॅबिनेटमध्ये काही निर्णय होण्याची जी तुमची इच्छा आहे का? या संदर्भात तुम्ही त्या ठिकाणी काही मंत्र्यांसोबत भेटून या ठिकाणी निर्णय घेण्यासंदर्भात सांगणार आहात का? तो 4 तारीख को कैबिनेट है तो उसमें निर्णय लगभग हो जाना चाहिए, हो जाएगा तो हमारा अनशन वापस ले लेंगे, नहीं तो दादर मंदिर में जाके बैठ जाएंगे। तर आपण पाहिलं तर उद्या सकाळी 8 वाजता या ठिकाणाहून या उपोषणाला सुरुवात होणार आहे। या ठिकाणाहून ते सर्व मार्गस्थ आहेत ते आझाद मैदानात करणार आहेत आणि त्यानंतर 2 दिवसाचं उपोषण करून जर काही यातून मार्ग निघाला नाही तर पुढचं आंदोलन आहे, उपोषण आहे ते दादर जैन मंदिर या ठिकाणी करण्याचं या सर्व कमिटीने ठरवलेलं आहे। त्यामुळे आता मंगळवारी तर कॅबिनेट आहे किंवा मग या 2 दिवसात राज्य सरकार काही निर्णय घेते का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ चरण सिंह, निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।